झेल रोडला आमदार डिकले यांच्या सत्काराचे रूपांतर आभार प्रदर्शनात। झेल रोडला भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल डिकले यांच्या दशक पंचक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाल्याने भारत सरकारच्या वतीने देशात 7 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने नियोजन कार्यक्रमात बदल करून सत्कार सोहळ्याचे रूपांतर आभार प्रदर्शनात करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक दिनकर आडव, माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुनील बोराडे, माजी नगरसेवक शरद मोरे, ॲडव्होकेट रवींद्र बोराडे, भाजप युवा नेते राजेश आडव, ज्येष्ठ समाजसेवक वामनदादा बोराडे, चेअरमन नंदकिशोर बोराडे, शंकर बोराडे, जगन बोराडे, हेमंत कांबळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। दाखवलेल्या विश्वासामुळेच मी पुन्हा आमदार झालो असे म्हणत येणाऱ्या काळातही मी अशीच जनतेची सेवा करणार असल्याची भावना आमदार राहुल डिकले यांनी व्यक्त केली। तर पेठ रोड नंतर आपल्याला कॉन्क्रिटीकरण हे जेल रोडचं करायचं आणि त्याच्यामुळे या वेळेस आपण शक्यतो जेल रोड हा पूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मला वाटतं तो यशस्वी पण होईल। एक आपल्या जेल रोडला हरिभक्त परायण खूप मोठ्या संख्येने आहे, भजनी मंडळ आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण तिथे निर्माण होतं आणि जिथं एक मंदिर होतं तिथं एक पोलीस चौकी कमी होते, हे माझं ऑब्झर्वेशन। आणि त्याच्यामुळे मंदिरं करून तिथे जर आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या तर त्या परिसरात एक धार्मिक किनार त्या परिसराला लागते, कुठेतरी शिस्त लागते, लोक एकत्र येतात आणि त्याच्यामुळे मंदिर म्हटलं का मी कधी नाही म्हणत नाही, मी देऊन टाकतो। यावेळी भजनी मंडळाच्या वतीने आमदार यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली। कार्यक्रम प्रसंगी ॲडव्होकेट सोमनाथ बोराडे, गणपत बोराडे, संजय बोडके, जलदूत योगेश निसाळ, दिलीप बोराडे, बाळासाहेब डेरले, बाळासाहेब शेलार, उदय शेवतेकर, अरुण माळवे, वंदना बोराडे, अलका बोराडे, सुमन परदेशी आदींसह पंचक गाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। AN2 चॅनलला सबस्क्राइब करा।